नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत निकम. आज तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे की फक्त 19 वर्षाच्या मुलीचे एका वर्षामध्ये 9 लग्न केले गेले. ही घटना आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मुंगसगाव या ठिकाणची. आजकाल कसं झालंय माहितीये का, की या ठिकाणी मुलींची संख्या खूप कमी आहे व त्यासाठी आईबाप काय करतात की आपल्या मुलाचं लग्न करायचंय तर मग ते नवरीलाच हुंडा देतात, दागिने करतात आणि या संधीचा फायदा घेऊन काही फेक टोळ्या, काही फेक संस्था तयार झालेल्या आहेत. त्या काय करतात की अशी लोक म्हणजे ज्यांची लग्न लेट होत आहेत, ज्यांचं वय 35, 36, 37 अशी लोक शोधून काढतायत आणि त्यांना फोन करतायत, तुमच्याकडे मुलगा आहे, तुमच्याकडे मुलगी आहे, गरीब आहे, लग्न करून देऊ, असं तसं त्यांना बऱ्याच त्या गोष्टी सांगून या ठिकाणी त्यांना त्यासाठी तयार केलं जातं. अशीच ही घटना आहे मुंगसगाव येथील. त्या ठिकाणी एक शेतकरी कुटुंब आहे, उगले कुटुंब. त्यात मुलाचं नाव आहे नितीन उगले, आईचं नाव मंदाकिनी उगले आणि वडिलांचं नाव आहे अशोक उगले. या लोकांना त्या फेक संस्थेने, म्हणजे ही यवतमाळ येथील सिमरन गौतम पाटील असं या 19 वर्षीय मुलीचं नाव, तिच्या आईचं नाव आशा गौतम पाटील आणि गौतम पाटील, हे 3. आणि त्यांनी विदर्भातले काही लोक घेतले होते त्यांच्या बरोबर. 4-5 लोक त्यांच्या बरोबर या ठिकाणी त्यांनी जोडीला म्हणून घेतले होते. या लोकांनाही त्यांनी काही पैसे देऊन या ठिकाणी या लोकांना कॉन्टॅक्ट करायला सांगितलं व त्या ठिकाणी मुलगी पाहण्याची वेळ ठरली व हे मुलीला घेऊन या ठिकाणी मुंगसगाव येथे गेले. त्या ठिकाणी मुलाला मुलगी आवडली, मुलीला मुलगा आवडला व मुलीकडे म्हणजे आशा पाटील यांनी सांगितलं की आम्हाला कोर्ट मॅरेज करायचं, म्हणजे सेफ साईड. कोर्ट मॅरेज करायचं म्हटल्यानंतर त्यांनी ते म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात तारीख ठरली लग्नाची आणि कोर्टामध्ये वगैरे या ठिकाणी त्यांनी लग्न केलं. परंतु त्या ठिकाणी घाई गडबडीमध्ये नोटरी राहिली होती. तर ती नोटरी काही कारणास्तवच राहिली किंवा ठेवली गेली असली पाहिजे. कारण त्यानंतर 28 जूनला ज्यावेळेस सिमरनची आई तिथे घरी आली, त्यावेळेस तिने सांगितलं की मला मुलीला घेऊन कोर्टात नाव नोंदणी करायला जायचे, की मी तिला घेऊन जाते आणि सोडते. तर उगले कुटुंबाला या ठिकाणी संशय आला की नवरा नवरीची सही लागते या ठिकाणी, ही एकटी का घेऊन चाललेली आहे. तर हिने आग्रहास्तव तिला घेतलंच आणि या ठिकाणी श्रीगोंद्याला येऊन पोहोचली. परंतु हा उगले कुटुंबाला ज्यावेळी त्यांचा संशय आल्यानंतर त्यांच्या जवळील काही आप्त नातेवाईक हे सगळे त्यांच्या मागोवरती गेले, त्यांचा पाठलाग केला. तर त्या ठिकाणी ती कोर्टाकडे न जाता एका 4 व्हीलर गाडीकडे जात होती. त्यावेळी यांनी तिला हटकल्यानंतर त्या ठिकाणी आशा पाटील यांनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली, मिरचीची पूड डोळ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, बराच काही त्या ठिकाणी घोळ केला व 4 व्हीलर मधून पळून जाण्याचा पूर्ण प्लॅन केला होता. कारण 2 दिवसापूर्वीच लग्न झालं होतं व त्याच लग्नाचे दागिने, पैसे हे सगळं मुद्देमाल या सिमरनने ताब्यात घेतला होता. फक्त वय वर्ष 19 वर्षाची मुलगी आणि पळून जाण्याचा प्लॅन केला. पण त्या ठिकाणी उगले कुटुंबांनी यांना धरून ठेवलं आणि पोलिसांना कळवण्यात आलं. त्या ठिकाणी मग श्रीगोंदा पोलिसांनी यांना पोलिसी खाक्या दाखवत सर्व या ठिकाणी विचारणा केल्या असता त्याच्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं. हे सगळे फेक लोक होते, फेक संस्था होती आणि यांनी अगोदर 9 कुटुंबांना तर लुटलेलंच होतं. सर्वसामान्य शेतकरी कुटुंब असतील, कोणी नोकरदार असतील व पुढील आणखी 2 नवरदेवांना यांचा लुटण्याचा प्लॅन होता. परंतु या ठिकाणी उगले कुटुंबाने अतिशय शहाणपण दाखवत त्यांना पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन केलं. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा, आज लग्न जरी लेट होत असली तरी आपण पूर्ण चौकशी केल्याशिवाय, त्यांनी जर कुठली पैशाची ऑफर केली की आम्हाला 1 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला मुलगी देतो, तर हे लोक काय करतात, समजा लग्न झाल्यानंतर जेजुरीला जा किंवा अनेक त्यांच्या देवस्थानामध्ये जाण्याचा प्रयत्न, तिथूनच मुलीला ते पळून घेऊन जातात. खूप खूप नवीन नवीन आयडिया काढल्या त्यांनी. त्यामुळे जे नवरदेव काही राहिलेले आहेत त्यांनी कुठलीही घाई न करता, कुठली फसवणूक न करता या ठिकाणी काळजी घेण्याचं काम करायचं. कारण या ठिकाणी सुंदर मुली दाखवल्या जातात व त्यांना लुटलं जातं.
आणि हे सर्व आपल्या गरीब कुटुंबात होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाला शेअर करा, कारण कुणाचं ना कुणाचं तरी नुकसान वाचणार आहे. आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.